विद्यार्थी विद्रोही संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शन धरणे आंदोलन हे राहुरी विद्यापीठ या ठिकाणी सुरू आहे। तर या प्रशांत पाटीलचं करायचं काय ही 4-5 घोषणा देणार अगोदर या प्रशांत पाटीलचं करायचं काय, या कुलगुरूचं करायचं काय, या ठिकाणी ज्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करणारा असा कुलगुरू जर या विद्यापीठाला असल्या महात्मा फुलेंनी महिलांना ताकद देऊन आणि सावित्रीबाई फुलेंसारख्या पत्नीला महिलांची ताकद बनवली आणि त्या महिलांवरच जर असा इतक्या निर्मळ आणि एवढं चांगल्या विद्यापीठाचं नाव जर खराब करत असेल तर या कुलगुरूच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय विद्यार्थी विद्रोही संघटना राहणार नाही आणि थांबणार सुद्धाही नाही। अनेक वेळेस असे प्रत्येक वेळेस या ठिकाणी आंदोलन उपोषण झाले। अहो ज्यांच्या जमिनी गेल्या अशा ग्रामीण भागातील आमच्या गावातील वावरत जमीन या विद्यापीठापर्यंत आमच्या जमिनी गेल्या, आताही आजही पर्यंत आमचा कोणताही माणूस या विद्यापीठ मध्ये सर्व्हिसला नाही आणि ज्यांना घेतलं त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेऊन कोर्टात भांडण करून सुद्धा त्यांना पेन्शनवर घेतलं नाही। मग या असा बाहेरून येणाऱ्या लोकांचं काय केलं पाहिजे हा की अहो आपल्या तालुक्यातील जर आपल्या जमिनी जाऊन आपल्याला जर मिळत नसेल, आपल्या गाईचं दूध आपल्याला खायला नाही तर या कुलगुरूला बाहेरून आणून आज दांडगा जर आज लांडग्यासारखा पोचल्याला आयाला धरून कापलं तर याचा मंडर मांडर असं ठेवायला जागा नाही राहायची असा हा कुलगुरू आहे। आणि अनेक वेळेस या कुलगुरूंनी प्रत्येक वेळेस अन्याय अत्याचार जे केले त्यांना तर नक्कीच आपण धडा शिकवणार आहोत। अहो आमचेच मुलं शिकून आजही पण शेती करतात, मेंढ्या करतात, पण त्यांना आमच्या विद्यापीठात आमच्या जमिनी जाऊन आमच्या मुलांना नोकऱ्या नाही, प्रत्येक ठिकाणी आदिवासी मुलांना नोकऱ्या नाही, बाहेरच्या तालुक्यात राज्यातल्या लोकांकडून भ्रष्टाचार करून त्यांच्याकडून मागणी करून आणि त्यांच्या मुलं या ठिकाणी कामावर घेतात आणि आपण तालुक्यातले स्थायिक असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जे लाभ मिळत नाही। विद्यापीठचा फक्त राहुरी विद्यापीठ हे नावाजलेलं आहे पण आपल्या तालुक्यासाठी नावाजलेलं नाही तर ते महाराष्ट्रात बाकीच्या तालुक्यातून आणणाऱ्या लोकांसाठी नावाजले आहे। तर या कुलगुरूसाठी प्रथमतः मी महिला आघाडीच्या वतीने आणि माझ्या महिला संघर्ष समितीच्या वतीने या कुलगुरूच्या या ठिकाणी जाहीर निषेध करते आणि याला नक्की डॉक्टर साहेब आपण जसे म्हणले बाळासाहेब की खरंच आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक होऊन आणि याला धडा शिकवला पाहिजे आणि हा कुलगुरू राहुरी तालुक्यातून हटवलाच पाहिजे। एवढंच बोलते थांबते। जय भीम, जय महाराष्ट्र।